हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आज आपण आहे ना 2 पदार्थ वापरून एक मस्त असं खुसखुशीत खमंग स्नॅक्स बनवणार आहोत. तर ते 2 पदार्थ म्हणजे पालक आणि पनीर. आता यावरनं तुम्हाला असं वाटत असेल की पालक पनीरची भाजी असेल किंवा फार तर फार पराठा असेल, पण नाही, आपण करत आहोत पालक पनीरचे खुसखुशीत समोसे. 3, 2, 1. पालक पनीर समोसेसाठी आपल्याला आहे ना ही पालकाची पेस्ट लागणार आहे. ह्याच्या आधी आपण मील प्रिपरेशनमध्ये आहे ना पालक पेस्ट कशी करायची ते मी दाखवलेली आहे. त्याची ना लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. समोसेचं जे कवर आहे त्यासाठी आपण आहे ना एका बाउलमध्ये एक मोठं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये ना एवढे 2 बाउल आपण मैदा छान चाळून घेतलेला आहे. त्यात चवीप्रमाणे मीठ, अर्धा ते 1 चमचा ओवा, 2 ते 3 चमचे तूप. आता ना हे सुकं जिन्नस आहे ना सगळं मिक्स करूयात. म्हणजे काय होतं की तूप सगळीकडे लागेल मैद्याला. आणि तूप किती लागेल म्हणजे आत्ता तरी मी काय केलंय 3 चमचे घातलेला आहे. आणि त्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी किंवा त्याचं टेक्स्चर कसं हवं ना ते मी तुम्हाला सांगते. आता अजून 1 चमचा तूप मी घातलेलं आहे. म्हणजे एकूण 4 चमचे तूप घातलेलं आहे. हे असं आहे ना गोळा एकत्र झाला पाहिजे इतपत आपल्याला तुपाचं मोहन लागणार आहे. तर तुपाच्या ऐवजी ना तुम्ही तेल घातलं तरी चालेल. तेलाचं प्रमाण असं 4 ते 5 चमचे तुम्हाला लागू शकतं. आता पीठ मळून घ्यायचंय. त्यासाठी मी काय करणार आहे आता इथे 2 चमचे आहे ना पालकाची पेस्ट घालून घेते. आपल्याला पीठ भिजवताना अजिबात पाणी वापरायचं नाहीये. पालकाच्या पेस्टमध्ये आपण आहे ना हे पीठ भिजवून घेणार आहे. सो थोडी थोडी करून तुम्ही घालू शकता ही पेस्ट. हे जे कवरचं जे पीठ आहे ना तर ते आपल्याला घट्ट भिजवायचं आहे. पातळ किंवा मीडियम अजिबात नाही भिजवायचं. नाही तर काय होतं आपले जे समोसे आहेत ते कुरकुरीत आणि खुसखुशीत होत नाहीत. यासाठी पीठ आपण आहे ना छान घट्ट मळून घेतलंय. आता त्याच्यावर थोडंसं तेल घालून परत एकदा ना मळून ठेवूयात. पीठ छान आपल्या ना मळून झालेलं आहे. आता 15 मिनिटं बरोबर आपण झाकून बाजूला ठेवूया. आपल्याला स्टफिंगसाठी पनीर लागणार आहे. तर इकडे मी ना 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. स्टफिंग करण्यासाठी एका बाउलमध्ये आपण आहे ना किसणी ठेवून घेऊ आणि हे जे पनीर आहे ते सगळं किसून घेऊया. सगळं पनीर आपण आहे ना छान बारीक किसून घेतलेलं आहे. यातनं आपण आता 5-6 काजू घेतलेले आहेत. त्याचे बारीक असे तुकडे करून घेतलेत. 2 छोट्या मिरच्या घेतल्यात, अशा बारीक चिरून घेतल्यात त्या. चवीप्रमाणे मीठ, जेवढं तिखट पाहिजे त्या पद्धतीने काळी मिरी पावडर, भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे स्टफिंग मिक्स करूयात. ह्याच्यात ना काळी मिरी पावडर ऐवजी तुम्ही ना लाल तिखट पण ऍड करू शकता. आपलं स्टफिंग रेडी आहे. 15 मिनिटं झालेली आहेत. आता काय करायचंय, आपलं पीठ इतकं छान भिजलेलं आहे. फक्त एकदा ना मळून घ्यायचं आहे. परत एकदा मळून झालेलं आहे. समोस्याचा आपण आहे ना कवर लाटायला घेऊया. आता पोळीचा जो आपण गोळा घेतो ना त्याच्यापेक्षा थोडासा छोटा गोळा घ्यायचा आणि ह्याची पोळी लाटून घ्यायची. फारही पातळ लाटायची नाहीये. आता हे लाटताना असं तुम्हाला वाटलं की चिटकतंय तर अगदी एवढाच मैदा फक्त स्प्रेड करायचा. कारण काय होतं माहितीये का, जर मैदा जास्त झाला तर काय होतं तळताना ते जळू शकतं कडेला. आपण मीडियम अशी आहे ना पोळी लाटून घेतलेली आहे आणि फारही पातळ लाटायची नाही. नाहीतर काय होतं की समोस्यामधलं सारण लीक होतं. किंचित अशी आहे ना अंडाकृती लाटून घ्यायची. आता काय करायचं, बरोबर मधून असा एक कट द्यायचा. ह्याचे 2 भाग होतात. म्हणजे एका पोळीमध्ये ना 2 समोसे होतात. इकडे मी काय केले, छोट्या वाटीत आहे ना पाणी घेतलेलं आहे. आपल्याला काय होतं की ज्या वेळेला समोसा आपण बंद करतो ना कडेला पाणी लावावं लागतं. आता काय करायचं, हे हातात घ्यायचं आणि समोसा कसा क्लोज करायचा ते मी तुम्हाला सांगते. आता या साईडला एक फक्त बोट असं पाणी लावून घ्यायचं. हा फोल्ड इकडे आणि हा ह्याच्यावर. ओके. आता हे स्टिक झालं की इकडचं उघडलं. इकडून स्टिक झालेलं आहे.
बरोबर. आता इकडे आपण आहे ना आपलं स्टफिंग भरून घेऊयात. आता हे असं ना छान खोलगट झालेलं आहे. ह्याच्यात आपण आहे ना 1 चमचा स्टफिंग भरून घेऊयात. स्टफिंग भरून झालं की हलक्या हाताने असं स्प्रेड करायचं किंवा दाबायचं, ह्याच्यात प्रेस करायचं आणि एवढी जागा जी आहे अर्धा इंच ती तशीच ठेवायची. थोडंसं आहे ना त्याला पाणी लावून घ्यायचं. आता काय करायचं, ही जी जागा आहे आपण इकडे स्टिक केलेला आहे त्याच्याबरोबर समोर ऑपोजिटला असा एक छोटासा फोल्ड मारायचा आणि मग सामोसा असा इकडून बंद करून घ्यायचा. आता बंद करताना सुद्धा काय करायचंय की इथपर्यंत आपलं स्टफिंग आहे, एवढी जागा रिकामी आहे. बरोबर. असं छान प्रेस करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपला सामोसा मस्तपैकी भरून झालेला आहे. बाकीचे पण सामोसे आपण असे भरून घेऊया. सगळे सामोसे आपण असे करून घेतलेले आहेत. आता आपण तळायला घेऊया. सामोसे तळण्यासाठी आपण एका कढईत तेल ठेवलेलं आहे. आता तेलाचं टेम्परेचर किती पाहिजे हे मी तुम्हाला सांगते. इथे मी ना एक छोटीशी गोळी आहे ना करून घेतलेली आहे, वरची जी कणिक भिजवली ना त्याची. आता ही गोळी आहे ना वरती आलेली नाहीये, म्हणजेच काय तर हे टेम्परेचर बरोबर आहे. आता काय करायचंय की एक एक सामोसे आपण ह्याच्यात घालून घेऊया. आता ह्याच्यात आपण सामोसे घालून घेतलेले आहेत. लगेच मोठे बुडबुडे येत नाहीत, अगदी बारीक यायला चालू होतात. आता काय करायचंय, 2 मिनिटं अजिबात ह्याला हलवायचं नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे सामोसे तळताना लो फ्लेमवर तळायचे. सारखी आहे ना म्हणजे हाय फ्लेम लो फ्लेम असं करायचं नाही, नाहीतर सामोसे आपले नीट तळले जात नाहीत. बरोबर 2 मिनिटांनी काय होतं की इथल्या ना कडेचा रंग चेंज होतो आणि खाली बसलेले मगाचे ना सामोसे ते वरती येतात, तरंगतात. या वेळेला सामोसे उलटून घेऊया. परत एक 2 मिनिटं ना त्या साईडनी छानपैकी खरपूस तळून घेऊया. एक 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. आपण परत उलटून घेऊयात आणि सगळे ना छान असे गुलाबी तळून घेऊयात, म्हणजे हलके गुलाबी करायचे. नाहीतर काय होतं की आपला पालकाचा रंग आहे ना तो बिघडू शकतो किंवा वेगळा चेंज होऊ शकतो. यासाठी आपण खमंग आता सामोसे तळून घेऊया. सामोशाचा रंग आहे ना किंचित चेंज झालेला आहे आणि खूप सुंदर असे तळले गेलेले. आता हे सामोसे आपण काढून घेऊयात एका टिश्यू पेपरवर आणि उरलेले सामोसे असेच खमंग तळून घेऊया. एक सामोसा ना मी तुम्हाला आहे ना तोडून दाखवते. हा ना गार झालाय सामोसा. हे बघा, आत ना असं इतकं छान लेअर आलंय आणि इतकं बाहेरून कुसकुशीत झालेले आहेत. फ्रेंड्स, मस्त असे खमंग आणि खुसखुशीत पालक पनीर सामोसे तयार आहेत आणि आपण ते टोमॅटो केचप बरोबर सर्व केले. फ्रेंड्स, काय होतं बऱ्याच वेळा की आपण आहे ना सामोसे म्हणल्यावर आहे ना बटाट्याचं स्टफिंग करतो, बटाटे किंवा मटार मिक्स आहे ना याचं स्टफिंग करतो. पण आपल्याला कधी कधी आहे ना थोडासा या रेसिपीजला ब्रेक द्यावा लागतो. काहीतरी वेगळे इन्ग्रेडियंट्स ट्राय करावे लागतात, त्याचं कव्हर वेगळ्या पद्धतीचं ट्राय करावं लागतं. म्हणूनच हे वेगळ्या पद्धतीचे सामोसे त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तुम्हाला कशी वाटली करून सांगा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल बटन प्रेस करा. थँक्यू.